अपूर्णांकांची वजाबाकी. काल आपलं झालं होतं अपूर्णांकांची बेरीज. स्टार्ट केला. अपूर्णांकांची बेरीज झाली होती, बरोबर आहे ना. आता फक्त 5 गणित सोपे सोपे जे ते मी सांगेन आणि मग नंतरचे तुम्हाला सोडवायचे आहे. फक्त पाहून घ्या भाऊ काय करायचंय. जे आपण बेरीज मध्ये केलं तेच वजाबाकीत करणार आहे. काय करणार आहे, जर छेद सारखे असले तर सरळ सरळ वजाबाकी, आणि जर छेदवर वेगळे असतील तर काय, क्रॉस मध्ये गुणाकार. पहा मग 2/5 वजा 1/4. 2/5 वजा 1/4. सगळ्यात पहिलं काम काय आपलं, छेद सारखे आहे का. छेद सारखे आहे का, छेद सारखे नसेल तर मग हे बघा सुरुवात आपण पहिल्यापासूनच इथून केली. बेचोक, कालच्या लेक्चरला काय होती, बेरीज होती. आज काय रे, बेचोक 8 वजा, वजाबाकी म्हणजे काय, कमी करणे. बेरीज म्हणजे आणि वजाबाकी म्हणजे बेचोक 8 झाला. 5 5 खाली छेदांचा गुणाकार. 5 चोक 8तून 5 गेले, 8तून 5 गेले 3/20. एवढं सोपं आहे सर. सेम तर केला आपण, मग सेमच आहे ना, फक्त चिन्ह बदलतंय. काल बेरीज होती, आज वजाबाकी आहे. कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही प्रॉब्लेम. दुसरं गणित, दुसरं गणित पहा. काही काही लोकांना एका गणितात समजत नाही, ते वन्स मोर म्हणतात सर अजून एक. पण आपला वन्स मोर नाही, डायरेक्ट 5 मोर. 5 घे, एक नको 5 घे. आणि किती सोडाव, 50 सोडाव. 5 घे 50 सोडाव. चला पुढचा प्रश्न. 11/5 वजा 10/15. 11/5 वजा 10/15. आपल्या पहिलीच नजर कुठे असली पाहिजे, छेदावर. छेद सारखा आहे का रे, छेद सारखा आहे का, नाहीये तर क्रॉस कर आणि छेद सारखा कर. 11 गुणिले 15. 11 गुणिले 15 कर, 15 गुणिले 11 कर. 15 10 हो, 15 10 हो, 15 11 165. 15 10 हो, हा 10 या समजा, नाही समजा त्याचा गुणाकार कर. 15 1 चाले, 15 1 15 ने 165. आलं. वजा बाकीचं चिन्ह 10 5 खाली छेद 15 5 आला का रे. 165 वजा 50 भागिले 75 करायचं. किती येईल, 115/75. किती भाग द्यायचा, 5 ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. दे मग भाग. 5 दुनी 1 उरला, 5 त्रिक 5 1 2 उरला, 5 5 23/15 उत्तर आलं पाहिजे. 23/15 लिहायची गरज आहे का. अजून फक्त आपण डेमो शिकतोय. डेमो शिकले म्हणजे मग बाकीचे सगळे तुम्हाला सोडवता येतील. कोणाकोणाला समजलं. 2 गणितात 2 ने मागे 25 झाले आपले बेरीजचे. सेम तेच केलंय. पुसू. चला तिसरं गणित. डेमो मध्ये आपलं तिसरं गणित येत आहे पहा. आता तिसऱ्या गणितात काय होईल पहा. 11/12 वजा 6/12. 11/12 वजा 6/12. सगळ्यांची नजर छेदाकडे, सगळ्यांची नजर. छेद सारखा आहे, छेद सारखा आहे तर क्रॉस करायची गरजच नाही. 12 जसाच्या तसा. 11तून 6 गेले. सर एवढं सोपं आहे का, एवढं सोपं आहे गणित. एकदम सोपं आहे, फक्त रोज केलं पाहिजे. गणित सोपं आहे पण रोज सोडवलं गेलं पाहिजे. पुसू. समजलं का. डेमो मध्येच तुम्हाला अर्धा टॉपिक सांगून देतो मी. पहिले कठीण घेतले, आता हे सोपं. आता 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी असो, छेद सारखा असला तर आपल्याला काही टेन्शन नाहीये. चला पुढचं गणित. 1/9 वजा 1/11. 1/9 वजा
1/11. छेद सारखे आहे का? छेद सारखे नाही तर लगेच कमांड घेता आली पाहिजे. 11 एक वजा 9 एक खाली 11 न अंशाचा छेदाशी गुणाकार, अंशाचा छेदाशी गुणाकार, दोन्हींची वजाबाकी आणि छेद सारखा करण्यासाठी दोन्हींचा गुणाकार. आला 99. 11 तून 9 गेले, छेद झालं.